की आपण का नाही? मतदान तेवढं करतोच की, मतदान करत नाही काय आहे का तेव्हा आपण बाकीचं काय आपल्याला समजत नाही त्याचं, तर काय करायचं आपल्याला. त्या तालुक्याला आमदार भक्कम असतो, त्या तालुक्याला काही खासदाराची जास्त गरज नसते. कुठले आहेत संजय काका? संजय म्हणजे- काका भाजपचे आहेत, बरोबर. हा म्हणजे भाजपला आहे ना, भाजपवाल्यालाच आहे करा. आम्हाला लोकसभेचं काय एवढं देणं घेणं नसतं. मागलं पुढलं कळलं पाहिजे ना. हा, हा. आमचं सुहास भैया सोडून आम्ही कुठं, सुहास भैया सांगल तीच करणार आम्ही. बर. आमचा आहे सुहास भैया. आणि 10 वर्ष टर्म मध्ये त्यांनी हे सांगली जिल्ह्यामधील खानापूर तालुक्यासाठी त्यांचं बिलकुल दुर्लक्ष झालेलं आहे. तर खानापूर आटपाडीमध्ये कसं आहे, स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनीच विकास केलेला आहे. संजय काका पाटील सांगली जिल्ह्याचे असतील, परंतु माझ्यासारख्या सुशिक्षित नेतृत्वाला बीजेपीचं नेतृत्व हे भारतामध्ये नाही पाहिजे आता. त्याच्यामुळे काकांच्यावर बस आहे आणि काकांचं संपर्क आहे पहिल्यापासून. तर माझ्या मते चंद्रराव पाटलाला दिलेली उमेदवारी चांगली ठरू शकते. संजय काका पाटील एक दिवस सुद्धा आमच्या गावाला भेट दिलेला नाही किंवा गावाच्या विकासासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेला नाही. चंद्रराव पाटील जर येत असतील आणि सुहास भैया जे सांगतील त्या मार्गाने आम्ही जाऊ. तर आमच्याकडून देवीखिंडी गावातून तर मला वाटत नाही की संजय काकाला काही मत भेटतील. चंद्रराव पाटील. चंद्रराव पाटील. आता बघितलं तर नवीन पिढीमध्ये चंद्रराव पाटीलच असावेत. त्यांनी दगडावर जर आम्हाला मतदान करायला सांगितलं तर आम्ही करणार. त्याबद्दल चंद्रराव पाटील चांगलं आहे. तसं काय चंद्रराव पाटील बोलू शकतो शिवसेना. आम्हाला वाटते चंद्रराव पाटील. चंद्रराव पाटील. शेतकऱ्याला तर चारी बाजूने भारतीय जनता पार्टीनं मारलेलं आहे. पण आपलं काय संजय काकाला एक डाव दिलंय, आता त्याला एक डाव द्यायचं. तरी चंद्रराव पाटील जरा जोर चांगला आहे. चंद्रराव पाटील पहिल्यांदा चंद्रराव पाटील. आणि ते काय कोणी नेता एखादा समजा विकास करणारा असेल त्याला बहुमत आपलं. नमस्कार. लोकसभेची वारी आणि प्राईम न्यूज आपल्या दारी या माध्यमातून आपण आज देवीखिंडी या गावामध्ये आलोय. देवीखिंडीचा आज आठवडा बाजार. आज आपण जाणून घेऊयात की कोण आहे देवीखिंडीकरांच्या मनातला खासदार. आपण बघतोय देवीखिंडी या गावामध्ये आपण आलोय की खासदारकीच्या निवडणुका लागलेत आणि चंद्रराव पाटील महाविकास आघाडीकडून जवळजवळ फायनल झाले आणि खासदार संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून. काय सांगाल तुम्ही, काय वाटतं तुम्हाला? पहिलं माझं मत कसं आहे, ज्या तालुक्याला आमदार भक्कम असतो त्या तालुक्याला काही खासदाराची जास्त गरज नसते. पण तरी पण असा विकास म्हणजे आमदार अनिल भाऊने आमचं म्हणजे केलाय, त्यामुळं आम्हाला काही म्हणजे लोकसभेच काही एवढं नाही. तरी पण सुहास भैया ज्या पार्टीला आम्हाला सांगतील बाबा ज्या उमेदवाराला सुहास भैयांचा आम्हाला ज्या उमेदवाराला म्हणजे मतदान करा असं सांगतील तो उमेदवार आमच्यासाठी फायनल. आम्हाला लोकसभेचं काय एवढं देणं घेणं नसतं. आमचा आमदारच भक्कम आहे आणि आमदार आमचं गेले ती, पण आमदारांच्या पाठीमागे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास भैया चांगलं काम करतील, काय अडचण नाही. त्यामुळं आम्ही सुहास भैया सांगतील त्या पार्टीला आमचं मत राहणार. तुम्ही काय सांगा? मी पण त्यांचं जे मत आहे ते सांगू शकतो. आम्ही त्यांच्या पार्टीत असल्यामुळं सुहास भैया जे काय सांगतील त्यांच्या संग आम्ही उभा राहणार. बघूया आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, खासदारकीच्या निवडणुका लागल्यात, काय वाटतंय? माझ्या मते 5 वर्ष झाली गावाच्या दृष्टिकोनातून. आम्ही आता 3 वर्ष ग्रामपंचायतचे सदस्य होतो, आता सरपंच झालोय. तर संजय काका पाटील एक दिवस सुद्धा आमच्या गावाला भेट दिलेला नाही किंवा गावाच्या विकासासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेला नाही. तर माझ्या मते चंद्रराव पाटलाला दिलेली उमेदवारी चांगली ठरू शकते. चंद्रराव पाटलांचं तिकीट फायनलच झाले. हो, आनंदाचा आहे आम्हाला. फायनल होत 1 नंबर झालंय काम. आपण बघूया इथं काही लोक बसलेत. मामा काय सांगाल, आपल्या खासदारकीच्या निवडणुका लागलेत, मग तुम्हाला काय वाटतं कोण खासदार असावा? काय मला काय करता एवढं. संजय काका पाटील आणि चंद्रराव पाटील. विरोध पाटील कोण येतात, कोण येतात, कोण येतील, कोण येईल? संजय. मामा तुम्ही काय सांगताय? आता मला त्यातलं काय कळणार नाही. माझं आता वय 82 होऊन गेलं.
काय करायचं नाही हो, मतदान करतोच की आपण, काय नाही. मतदान जेवढं करतोस की मतदान करत नाहीस काय आहे का तेव्हा पण बाकीचं काय आपल्याला समजत नाही त्याचं तर काय करायचं आपल्याला नाही. कळतच नाही मागलं पुढलं कळलं पाहिजे ना हे आपल्याला ती समजत नाही ना. बघूया आपण काय इथं देवीखिंडीकर आहेत. काय सांगाल तुम्ही खासदारकीच्या निवडणुका लागली? खासदारीला चंद्रकांत पाटील जर येत असतील आणि स्वाल भैया जे सांगतील त्या मार्गाने आम्ही जाऊ. सर्व सर्व म्हणजे गावकरी लोक स्वाल भैया सांगतील त्या मार्गाने. सुहास भैया बाबर सांगतील तोच आमचा उमेदवार असं देवीखिंडीकरांचं मत येते. बघू आपण बाजारात जाऊन घेऊया पुढं की काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय तर बोला. नाही काय शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. तुम्ही शेती करून तुम्ही आज इथं येताय. काय प्रश्न असले तर खासदारकीच्या निवडणुका लागेल काय सांगाल? काय आता आम्ही काय सांगू शकत नाही बघा. आम्ही व्यापारी आहोत. आम्हाला सगळे समान असतात. आम्ही कोणाशी काही करू शकत नाही. आमचं सगळे सगळं आम्हाला सारखे आहे. मोदी बसावं आपलं आमची ही अपेक्षा आहे. बघूया बोला काय सांगाल कशाबद्दल खासदारकीच्या निवडणुका लागल्या हा. काय मत येतं तुम्ही? मग तुम्ही मला काय समजू द्या तरी बोलू. संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीकडून काय वाटतंय तुम्हाला कोण यावं खासदार कोण असावं? आता बघितलं तर नवीन पिढीमध्ये चंद्रकांत पाटीलच असावेत असं माझं तरी मत आहे वैयक्तिक. आणि चंद्रहार पाटील काय जरा नवीन असल्यामुळे जरा विकास वगैरे व्यवस्थित करतील. त्याबद्दल चंद्रकांत पाटील चांगला आहे. ठीक आहे कधी बोला. आता खानापूर आटपाडीमध्ये कसं आहे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनीच विकास केलेला आहे. त्यामुळं स्वर्गीय आमदार अनिल बाबरचे चिरंजीव सुहास बाबर इथं जवळजवळ देवीखिंडीत 80% लोक जो ती सांगतील मग त्यांनी दगडावर जर आम्हाला मतदान करायला सांगितलं तर आम्ही करणार. ज्यामुळे सुहास भाया जी सांगतील तिकडेच आम्ही मतदान करणार. आता म्हणजे सुहास भाईंनी जो उमेदवार सांगेल त्याला तुम्ही मतदान करणार असं म्हणताय? देवीखिंडीतील 80% लोक सुहास भाया सांगेल त्यावेळेस मतदान करणार. मावशी काय सांगताय खासदारकीच्या निवडणुका काय बोला की काय वाटतंय कोण असावं खासदारकीला? संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील याच्यात कोण आवडते? आमचं सुहास भैया सोडून आम्ही कुठं सुहास भैया सांगल तीच करणार आम्ही. बर आमचा आहे सुहास भैया. हो बर. सुहास भैया जी काय सांगतील ते आम्ही करणार. आपण आज या देवीखिंडीच्या बाजारात आपण आलोय. मामा शेतीचं उत्पादन माल तुम्ही विक्रीला आणलाय आणि अशातच खासदारकीच्या निवडणुका पण लागलेत. काय वाटतंय तुम्हाला कोण खासदार असावा? जो चांगला आणि नीतिमान असणारा तो असावा. तरी पण आता संजय काका पाटील भाजपकडून आणि शिवसेना म्हणजे महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जवळजवळ फायनल झाली. काय सांगा? चंद्र पाटील शेतीच्या काही समस्या वाटतात का तुम्हाला? म्हणजे काय भरपूर समस्या असते. म्हणजे आपण जी कष्ट करतो त्याचं काय आपल्याला प्रतिफळ भेटत नसतं. मिळत नाही. उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही निघत. लक्ष द्यावं असं वाटतंय. हा लक्ष द्यावं असं वाटतं. बघूयात आज शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. इथं व्यापारी सुद्धा आपला माल घेऊन येतात विक्रीसाठी. मामा अशातच खासदारकीच्या निवडणुका लागलेत आता. तर भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील आणि शिवसेनेकडून चंद्रहार पाटील यांचं नाव फायनल झाले. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय? संजय काका पाटील. संजय काका हो संजय काका का? संजय काका का तर चंद्रहार पाटील आता ही नवीन उमेदवार आहे आणि काकांचा काय जरी असलं तरी एक आपला माणूस म्हणून त्यांच्याबद्दल जरा वाटतंय. जरी नाही आलं उमेदवार ते उमेदवारच पण चंद्रहार पाटील नव्हता उमेदवार आहे ना त्याच्यामुळं काकांच्यावर बस आहे आणि काकांचं संपर्क आहे पहिल्यापासून. संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला या देवीखिंडीच्या बाजारात ऐकायला मिळत आहेत. मामा खासदारकीच्या निवडणुका लागल्यात काय सांगाल? काय वाटतं कोण आपलं खासदार असावं? काय सांगता येत नाही आपल्याला. काय अजून सांगता येत नाही.
संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून आणि चंद्रहार पाटील शिवसेनेकडून यांची उमेदवारी जवळ फायनल झाली. काय वाटतं? तसं काय चंद्रहार पाटील बोलू शकतो शिवसेना. शिवसेना अशी संमिश्र प्रतिक्रिया आणि मतं आपल्याला आज या बाजारात ऐकायला मिळत आहेत. काय खासदारकीचं काय वाटतं? काय नाही अजून फायनल झाल्याशिवाय काय नाही. झालं फायनल चंद्रहार पाटलांचं आणि संजय काका पाटील फायनल झालं. काय मग दोघात आता काय काय सांगू शकत नाही. दोघं बी सारखंच आहेत. दोन्ही दोन्ही उमेदवार सारखंच आहेत. त्यामुळे काय सांगू शकणार आहे आपण. म्हणजे आपण या देवीखिंडीत आपण आलोय. आज देवीखिंडीचा आठवडा बाजार. आज चंद्रहार पाटलांचं उमेदवारी फायनल झाली आणि खासदार संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून आहेत. तरी काय वाटतं देवीखिंडीकर या नात्यानं कोण असावं तुम्हाला खासदार? देवी खिंडीकर तसं जर सांगली जिल्ह्याचा राजकारणाचा विषय जर विचार केला, मी दोन्ही बी उमेदवाराबद्दल बोलणार आहे. संजय काकाचा विचार केला तर आज त्यांनी 10 वर्ष टर्म पुरा केलेला आहे आणि 10 वर्ष टर्म मध्ये त्यांनी हे सांगली जिल्ह्यामधील खानापूर तालुक्यासाठी त्यांचं बिलकुल दुर्लक्ष झालेलं आहे. चाहे पाण्याचा विषय असो, रस्त्याचा विषय असतो, सामाजिकरणाचा काय विषय असो, तर आमच्याकडून देवीखिंडी गावातून तर मला वाटत नाही की संजय काकाला काही मत भेटतील. आणि राहिला विषय चंद्रहार पाटलाचा. चंद्रहार पाटील एक नव्या उमदीचा आणि तो राजकारणाशी नसला आणि कुस्ती क्षेत्राशी जरी असला तर कसं असतं, ज्या उमेदवाराला काम करण्याची दृढ इच्छा असते त्यांना एक वेळा मी बघणार चंद्रहार पाटलांना. परंतु जर 10 वर्षात त्यांनी जर गावाकडं, मला वाटतंय भारतीय जनता पार्टीची एक वेळ एकाच दिवशी ते आलेले आहे तिकडं. भरी काय सपोर्टर असतील त्यांची भारतीय जनता पार्टीची, परंतु सध्या मी सुशिक्षित आहे. जरी संजय काका पाटील सांगली जिल्ह्याचे असतील, परंतु माझ्यासारख्या सुशिक्षित नेतृत्वाला बीजेपीचं नेतृत्व हे भारतामध्ये नाही पाहिजे. आता नाही पाहिजे. हो का, साधारण आम जनतेच्या 3 जरूरत आहेत: शिक्षण, वैद्यकीय सेवा आणि रोजगार. ह्या तिन्हीवर भारतीय जनता पार्टीनं टॅक्स लावलेला आहे. आज गरिबाच्या 300 रुपये रोजगार करणाऱ्या माणसानं जर 1-2 रुपयाची पेन्सिल घेतली तर त्याच्यावर त्यांनी टॅक्स लावलेला आहे. दवाखान्यात जावा, मेडिसिन घ्या, त्याच्यावर टॅक्स लावलेला आहे. शेतकऱ्याला तर 4ही बाजूने या भारतीय जनता पार्टीनं मारलेला आहे. शेतकऱ्याच्या काय समस्या आहेत? शेतकऱ्याच्या सर्वच समस्या आहेत. आज तुम्ही चाहे कांदा मार्केट बघा, टमाटा मार्केट 15 रुपयाला कॅरेट चाललंय. ज्यावेळी शेतकरी माल विकतो शेतकऱ्याला जीएसटी भेटत नाही, पण तो शेतकरी ज्यावेळेस त्याला जरूरत पडते आणि तो आरतीच्या दुकानात बाजारभावात जातो, तो जीएसटी देऊन तो माल खरेदी करतो. पिकवणाऱ्याला विकताना जीएसटी भेटत नाही आणि त्याला जरूरत पडल्यानंतर खरेदी करताना त्याला जीएसटी आणि टॅक्स द्यावा लागतो. फक्त 6,000चा मोदी सरकाराचा जी नाटक आहे, जे आम्ही शेतकऱ्याला कृषी सन्मान निधी देतो, तो कुठलं देतोय? आज एक शेतकरी 1 लाख रुपयाचं खत घालतो, त्याला 18% जीएसटी देतो. शेतकऱ्याचा 18,000 रुपये तो घेतो भारतीय जनता पार्टी आणि नंतर ते 6,000 रुपये शेतकऱ्याला एक दान दक्षिणा म्हणून देते आणि त्याच्या नावावर ते बीजेपी मत मागते. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून खानापूर ह्या सांगली जिल्ह्यातील खातर देवीखिंडीतील तर भारतीय जनता पार्टीला देवीखिंडी गावातून कमीत कमी मत भेटतील. बघूया आपण देवीखिंडीमध्ये काय सांगाल तुम्ही? हिने समस्या सांगितल्या तेच आहे. आता काय सांगणार, तेच समस्या आहे. चंद्रहार पाटील. तुमचं काय मत आहे? ते सांगले बरोबर त्यांनी. बरोबर. चंद्रहार पाटील. काकाला काम दिले की गावात? त्यांनी सांगितलं. हा, काका 10 वर्ष लीड नाही दिले. हा, सगळे लीड नाही दिले. काय केले काका? आला बी नाही, बघितलं केलं बी नाही. काय मग आता काय झालं? आता नाही, आता चंद्रहार पाटील. बघूया आता आपण आज देवीखिंडीकरांमध्ये अनेक प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. मग काय सांगाल, खासदारकीच्या निवडणुका लागल्यात? नाही, आपल्याला राजकारणावर आपल्या राजकारण नाही, आपल्याला माहित नाही. आम्ही नसतो देत त्यासाठी आम्ही नसतो देतो. त्यामुळे गावात नसतो तर गावात आम्हाला काय माहित नसतंय. म्हणजे बाहेर असतं तिकडं दुकानाकडं. हा, त्यामुळे गावातलं राजकारण आम्हाला काय कळत नाही. ते
चला आपण बघूयात आज देवी खिंडीकरांच्या मध्ये काय आहे आपल्या खासदारकीच्या निवडणुका काय सांगाल शेवटी दिलं पाहिजे ना मतदान कोणाला दिलं पाहिजे तर द्यायलाच पाहिजे म्हणलं अरे काय वाटतंय खासदार म्हणून आता कोण असो कोणतं निवडून आलं पाहिजे आलं पाहिजे तर आपला विकास पुढे पुढे चालणार तर आता संजय काका पाटील आणि चंद्रराव पाटील यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय असं आम्हाला वाटतं चंद्रहार पाटील यावं. चंद्रराव पाटील म्हणजे चंद्रराव पाटीलच का का म्हणजे आता ते आता काय सांगा तुम्हाला ही सांगू शकत नाही आपण पण आपलं काय संजय काकाला एक नाव दिलंय आता त्याला एक नाव द्यायचं मत दिलेलं नाही ना काय आम्ही अच्छा अच्छा असं आमचं म्हणणं आहे दुसरं काय नाही संजय काकाला आता मस्त 2 वेळा आणलं निवडून बघूयात काय सांगाल खासदारकीच्या निवडणुका लागल्या खासदारकीच्या निवडणुका लागल्यात आपल्याला एखादा खासदार निवडून द्यायचा आहे मग संजय काका पाटील आणि चंद्रराव पाटील हे 2 उमेदवार आहेत संजय काका संजय काका तुमचं संजय काका मामा खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय वाटतं कोणाला निवडून द्यावं आता काय तुम्ही सांगितलं तेव्हा आम्हाला खासदार संजय काका पाटील आहेत आणि चंद्रराव पाटील 2 नाव आहेत बर काय वाटतंय बघूयात की आज खासदारकीच्या निवडणुका लागलेत काय वाटतंय तुम्हाला कोण येईल आता ते अनिल भाऊच्याच वारसाला करायला पाहिजे अनिल भाऊ म्हणजे सुहास भाई आज खासदार म्हणून संजय काका पाटील आणि चंद्रराव पाटील हे दोघं निवडणूक मैदानात कसं आहे आता उमेदवार कुठल्या पक्षाचं वर आता संजय काकाच असणार त्यांच्याकडे कुठले आहेत संजय काका संजय म्हणजे- काका भाजपचे आहेत बरोबर हा म्हणजे भाजपला आहे ना भाजपवाल्यालाच आहे करा बघूया काय सांगाल तुम्ही आता उमेदवारच माहित नाही तो आता संजय काका पाटील भाजपकडून आणि चंद्रराव पाटील शिवसेनेकडून आहे शिवसेना ठाकरे गटाकडून तरी चंद्रराव पाटला जरा जोर चांगला आहे चंद्रराव पाटील कारण काम पण चांगलं आहे आणि कुस्तीत पण त्यांना प्राधान्य भरपूर केलं चंद्रराव पाटीलच वाटतं हो बघूया मामा आलेत मामा आपल्या खासदारकीच्या निवडणुका लागलेत आता संजय काका पाटील भारतीय जनता पार्टीकडून आणि शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रराव पाटील आहे काय वाटतं कोण येऊ आता या राजकारणात तसा विशेष आम्ही कसं आहे स्वतः माझं म्हणजे राजकारणामध्ये जास्त हे नसते नाही हा आपलं संप्रदायामधून आम्ही चालतो आपलं हा आणि ते काय कोणी नेता एखादा समजा विकास करणारा असेल त्याला बहुमत आपलं खासदारकीच्या निवडणुका लागलेत मग आपला मतदान तर आपल्याला करावं लागणार मग भारतीय जनता पार्टीकडून संजय काका पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रराव पाटील असे 2 उमेदवार आता रिंगणात आहेत काय वाटतं म्हणजे कोणतरी खासदार आपला असावा म्हणाले असावं की मग आपल्याला काय वाटतं कोण यावं ह्यावेळी कोण यावं म्हणजे जे काम करेल ती तो येणारच की म्हणजे आता ज्याचं काम चांगलं आहे तो येणारच की नवीन संधी मिळाली चंद्रराव पाटलांना आणि संजय काका 10 वर्ष खासदार होते मग आपल्याला काय वाटतं ह्या गटात आता तसं काय सांगतं ज्यांनी काम आता चंद्रहारचं तरी ते तो नवीन आहे हा. मग त्याचं काम बघा आता कसं आहे त्या माणसांना तरी माहिती आहे. बरोबर म्हणजे त्या भागातल्या माणसांना इकडं काय आमच्याकडे काय लयची नाही तो नाही नाही आता ते बळवणी भागातलं त्यामुळे त्यांना तिकडचं माहिती त्या माणसांना बाबा हा माणूस कसा आहे कसा नाही हे आम्हाला एवढं काय माहिती तुम्हाला काय वाटतंय खासदारकीला तर काय कोण निवडून यावं काय कळत नाही मला लेटर वाचता येत नाही पाहुणे नाही मतदान तर करायला लागणार मतदान करायचंय मग कसं करायचं मग कसं करायचं अगदी आळे मारेल तिकडे खासदारकीच्या निवडणुका लागलीत काय वाटतंय कोण असावं खासदार सुहास भैया खासदार नाही आमदार आहे खासदारकीला संजय काका पाटील आणि चंद्रराव पाटील या दोन्हीत काय वाटतं चंद्रहार पाटील चंद्रराव पाटील चंद्रराव पाटीलच का ते चांगले नेतृत्व आहेत हो तुम्हाला काय वाटतं त्यांचं काम चांगलं असतं कुठलं पण पहिल्यांदा चंद्रहार पाटील चंद्रराव पाटील ते पहिल्यांदा काम करतो काय सांगताय चंद्रहार पाटील चंद्रराव पाटील बघूया आपण या अशा संमिश्र प्रतिक्रिया आपण या देवीखिंडी गावात ऐकतोय आणि लोकांच्या मनामध्ये कोण आहे खासदार हे आपण जाणून घेतलं आपण लवकरच पुढच्या गावात भेटू नमस्कार
अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.